नमस्कार, स्वागत आहे आपलं कथाकुंज मराठी या आपल्या मराठी कथा चॅनलवर। मित्रमैत्रिणींनो, 2024च्या जानेवारीमध्ये अयोध्येतील राम मंदिरात मर्यादा पुरुषोत्तम असलेल्या श्री रामचंद्रांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली। श्रीरामांच्या मूर्तीची ही प्राणप्रतिष्ठा फक्त अयोध्येतल्या मंदिरातच नाही, तर आपल्या देशभरातील प्रत्येकाच्या मनामध्ये झाली होती। राम नामाच्या जयघोषांनी आसमंत व्यापून गेला आणि त्याचबरोबर आपला अवघा भारत देश राममय झाला। ह्या राम नामाचे सामर्थ्य दाखवणारी एक सुंदर कथा आज आपण पाहणार आहोत। ही कथा जर तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशा सुंदर दर्जेदार कथा ऐकण्यासाठी कथाकुंज मराठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। आणि तुम्ही सुद्धा श्रीरामाचे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका। चला तर मग सुरुवात करूया आजच्या कथेला। एकदा एका गावात एक साधू राहत असे। तो दिवसभर रामनामाचा जप करत असे आणि ढोलकी वाजवत भजन म्हणत असे। त्याच्या कुटीजवळच एका माणसाचे घर होते। तो माणूस या साधूच्या रोजच्या भजनामुळे आणि नामजपामुळे खूप त्रस्त झाला होता। एक दिवस त्याने ठरवले की आज या साधूशी बोलून काय ते सोक्ष मोक्षच लावूया। असा विचार करून तो त्या साधूच्या कुटीमध्ये गेला आणि त्याला म्हणाला, तू काय दिवस रात्र राम राम म्हणत असतोस? तुला काही कामधंदा नाही का? पण मला बाबा कमवण्यासाठी बाहेर जावं लागतं आणि तुझ्या ढोलकीच्या आवाजामुळे मला झोपता पण येत नाही। यावर साधू शांतपणे म्हणाला की तू पण माझ्यासोबत रामनामाचा जप कर, तेव्हा तुला कळेल की यामध्ये किती आनंद आहे ते। साधूच्या या बोलण्यावर तो व्यक्ती रागाने साधूला म्हणाला, जर मी तुझ्यासोबत रामनाम जपलं तर तुझा राम मला खाण्यासाठी भाकर देईल का? त्यावर तो साधू म्हणाला, मला तर बाबा रामनामाचे वेड लागले आहे आणि रामाच्या कृपेने मला रोज जेवण सुद्धा मिळतेच। तू पण रामनामाचा जप करून बघ, मला विश्वास आहे की तुला पण जेवण नक्कीच मिळेल। साधूचे ते बोलणे ऐकून त्या व्यक्तीने साधू बरोबर पैज लावली की ठीक आहे, आज मी पण तुझ्यासोबत रामनामाचा जप करत बसेन, दुसरं काहीच करणार नाही। जर मला जेवायला मिळाले तर मी पूर्ण आयुष्य रामाच्या भक्तीत अर्पण करेन आणि जर मला जेवण मिळाले नाही तर तू मात्र ढोलकी वाजवणं कायमचं बंद करशील। त्या व्यक्तीची ही पैज ऐकून साधू म्हणाला, अरे मी तर निष्काम मनाने प्रभू रामचंद्रांची भक्ती करतो, तरी पण तुझ्या समाधानासाठी मला ही पैज मान्य आहे। मग तो व्यक्ती साधूसोबत तिथेच बसून रामनामाचा जप करत राहतो आणि मनामध्ये असा निश्चय करतो की आज काहीही झालं तरी मी जेवण करणार नाही। आता बघतोच ह्याचा राम मला जेवण करण्यास कसं काय भाग पाडतो ते। रामनामाचा जप करता करता दुपारची वेळ होते। तो व्यक्ती विचार करतो की आता मी जर घरी गेलो तर माझी आई आणि माझी पत्नी मला जेवण करायला सांगतील, पण मला तर साधूला हरवायचंच आहे। त्यामुळे तो घरी न जाता गावाजवळील एका जंगलामध्ये जाऊन एका झाडावर बसून राहतो आणि मनात विचार करतो की मी आज दिवसभर या झाडावरून खाली उतरणारच नाही आणि अन्नाचा एक दाणा सुद्धा खाणार नाही। अशा प्रकारे मी साधूला सहज हरवून टाकेन आणि त्याची ढोलकी कायमची बंद करेन। असा विचार करून तो व्यक्ती झाडावर बसून राम नाम जपण्यास सुरुवात करतो। काही वेळानंतर त्या झाडाखालून एक वंजारांची टोळी जात असते। त्यांना खूप भूक लागलेली असते, म्हणून त्यांचा सरदार म्हणतो की आपण येथेच जेवण बनवून खाऊया आणि मग पुढच्या मार्गाला लागूया। त्याप्रमाणे त्यांनी तेथे थांबून जेवण बनवले आणि मग ते जेवायला बसणार इतक्यातच त्यांना सूचना मिळाली की पाठीमागून डाकू येत आहेत। त्यामुळे जेवण न करताच ती वंजारांची टोळी तिथून पळ काढते। झाडावर बसलेला तो माणूस हे सर्व पाहत असतो। थोड्याच वेळात डाकू तेथे येतात आणि ते बनवलेलं जेवण बघून विचार करतात की हे जेवण कोणी बनवलं असेल? जेवण बनवल्यानंतर ते खाल्लं का नसेल? हे सर्व आपल्याला फसवण्यासाठी तर कोणी केलं नसेल ना? या जेवणात विष तर टाकलेलं नसेल ना? असे सर्व विचार करत असताना डाकूंच्या सरदाराची नजर झाडावर बसलेल्या त्या माणसावर पडते। डाकूंचा सरदार त्याला खाली बोलावून विचारतो, तू आम्हाला मारण्यासाठी हे जेवण बनवलं आहेस ना? बिचारा तो माणूस त्यांना विनवणी करून सर्व हकीकत सांगतो, पण ते मात्र त्याच्यावर अजिबात विश्वास ठेवत नाही। त्याने सांगितलेली ती हकीकत ऐकल्यावर डाकूंचा सरदार त्याला म्हणाला की तुला हे अन्न आम्हाला खाऊन दाखवावे लागेल। त्या माणसाला मात्र अन्न ग्रहण करायचे नव्हते, म्हणून त्याने खोटंच सांगितलं की माझा उपवास असल्यामुळे मी हे अन्न खाऊ शकत नाही। त्यावर डाकू म्हणाले, मग तर तू नक्कीच या जेवणामध्ये विष मिळवलं असणार, म्हणून तर तू जेवण करण्यास नकार देत आहेस। डाकू त्याच्यावर जेवणासाठी जबरदस्ती करू लागले, परंतु तो काही अन्न खाण्यास तयार होईना।
तेव्हा डाकूंचा त्याच्यावरील संशय अजूनच पक्का झाला. शेवटी मग डाकूंच्या सरदाराने त्याला धमकी दिली की जर तू जेवण केलं नाहीस तर तुला आम्ही इथेच मारून टाकू. यानंतर मात्र त्या व्यक्तीने नाईलाजाने जेवण केले व नंतर डाकूने त्याला सोडून दिले. या घटनेनंतर त्याची खात्री पडली की वंजारी आणि डाकू यांना श्री रामचंद्रानेच पाठवले होते. तो लगेच साधूकडे गेला आणि त्याने साधूचे पाय पकडले. घडलेला सर्व वृत्तांत त्याने साधूला सांगितला. या घटनेनंतर साधूपेक्षा त्या व्यक्तीलाच राम नामाचे जास्त वेळ लागले आणि त्याने आपले सर्व जीवन राम भक्तीसाठी समर्पित केले. जय श्रीराम. तर मित्रमैत्रिणींनो, सर्व पापांचा नाश करण्याचे, सर्व दुःख दूर करण्याचे सामर्थ्य ज्या रामनामामध्ये आहे, त्या रामनामाचे महत्त्व सांगणारी ही कथा तुम्हाला नक्कीच आवडली असेल. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशा सुंदर दर्जेदार कथा ऐकण्यासाठी कथाकुंज मराठी या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूच अशा सुंदर दर्जेदार कथेसह. तोपर्यंत धन्यवाद.